जरांगेंच्या तब्येतीबद्दल डॉक्टरांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण बघूयात। 72 घंटे उलटून गेलेत, त्यानंतर आता डिहायड्रेशन, हायपोटेन्शन, हायपोग्लायसेमिया, ॲक्यूट रिनल फेल्युअर किंवा CVST, स्ट्रोक ह्या सगळ्या गोष्टी होण्याची शक्यता वाढत जाते। याच्यानंतर जसं जसं पुढचा वेळ जाईल तसं तसं ह्या गोष्टीची रिस्क त्यांच्यामध्ये वाढत जाईल, त्यामुळे ती आपल्याला एक काळजी घेणं जरुरी आहे। तर आपण बघितलं की डॉक्टरांनी सुद्धा या सगळ्या विषयीचे काय गंभीर परिणाम शरीरावरती होऊ शकतात याबद्दल सांगितलंय। किडनीला सूज येण्यासारख्या गोष्टी असतील, किडनी फेल होणं असेल, अशा गोष्टी सुद्धा होऊ शकतात। रक्तामधल्या साखरेचं प्रमाण कमी होऊ शकतं। या सगळ्याचे परिणाम शरीरामधल्या वेगवेगळे जे ऑर्गन्स आहेत, वेगवेगळे अवयव आहेत, या सगळ्यांवरती होऊ शकतात। सोबतच ब्लड प्रेशर कमी होणं असेल, माणूस कोमामध्ये जाणं असेल किंवा हृदयविकाराचा झटका येणं असेल, अशा पद्धतीचे सुद्धा वेगवेगळे दुष्परिणाम होऊ शकतात, हे स्वतः डॉक्टर सांगतात। आपण बघूयात हे काय परिणाम होऊ शकतात। पाणी ते घेत नाहीये, त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते। शरीरामध्ये पुरेसं पाणी नसल्यामुळे रक्ताभिसरण आणि पेशींवरती सुद्धा दुष्परिणाम होतात। अन्न पाण्याच्या अभावी मेंदू, हृदय, यकृत, मूत्रपिंड यासह इतर अवयवांवरती सुद्धा परिणाम होतो। रक्तदाब खूप कमी होतो, हृदयावरती त्याचा ताण येतो। किडनी, लिव्हर याला सूज येऊ शकते आणि हे जे अवयव आहेत ते काम करणं बंद करू शकतात। मेंदू पॅरालाइज होऊ शकतो। इतके गंभीर परिणाम या उपोषणाचे होऊ शकतात। हृदयविकाराचा झटका सुद्धा येऊ शकतो। अन्न पाण्याच्या अभावी खरं तर हे उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता दिवसेंदिवस ढासळत चालल्याचं दिसतंय। ही काही दृश्य आपण बघतोय। नाकामधून रक्त यायला मनोज जरांगेंच्या सुरुवात झालेली आहे, त्यामुळे तिथे उपस्थित असणारे मराठा आंदोलक, संपूर्ण खरं तर राज्यभरातले मराठा आंदोलक आता चिंतेमध्ये आलेले दिसतात। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा हा 5वा दिवस आहे, त्यामुळे सरकारला सुद्धा वारंवार ही विनंती केली जाते, आवाहन सुद्धा केलं जाते मराठा आंदोलकांकडून की तातडीनं त्यांनी आंतरवाली सराटीमध्ये येऊन जरांगे यांच्यासोबत चर्चा करावी।